कासारडे मायनिंगच्या बाबत उबाटा असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 5 जेव्हा प्रमुख पदाधिकारी एकत्र आले त्यामुळे राणेंच्या पोटात दुखायला लागलं. कारण राणेंनी परवा 5 पदाधिकारी आल्यानंतर त्यांचे धंदे काय, त्यांचे व्यवसाय काय, त्यांचं काय, राणेंचे व्यवसाय काय. राणे सुरुवातीला या जिल्ह्यात आले तेव्हा त्यांचा कोंबडीचा धंदा होता आणि कोंबडीच्या धंद्यावर बाकीचे धंदे चालू केले काय हे आधी राणेंनी सांगावं. इतरांचे धंदे तुम्ही काढताय, तुम्ही ज्या धंद्यातून केलात, मोठे झालात, त्या धंद्यातून बाकीचे पण झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांच्या धंद्यावर काढू नका. आज या मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तुमच्याकडे तुमचेच पदाधिकारी तिथे काम करतायत. कारण खऱ्या अर्थाने मायनिंगचा जन्म आणि मायनिंगमधून पैसा मिळवणं हे राणेंनी सुरुवात केलेली आहे. कळणे मायनिंगचा प्रकल्प सुरुवातीला आला आणि त्यावेळी जेव्हा लोकांनी विरोध केला आमच्यासारख्या, त्यावेळी राणेंनी त्या मायनिंगला समर्थन केलं. त्यानंतर मग साटेली, बेडशी, नंतर अन्य ठिकाणच्या मायनिंग सुरू झाल्या आणि त्यातून अनधिकृतरित्या पर्यावरणाचा ऱ्हास करून मायनिंगचं उत्खनन सुरू झालं. त्याला राणेंचं त्यावेळी समर्थन होतं आणि राणे त्यांच्या बाजूने उभे राहून त्याच्यातून काय बलिदान घेत होते तेही पण आम्हाला माहिती आहे. त्यामुळे राणेंनी आपण धुतल्या तांदळासारखे आहोत असे समजू नये. राणेंनी सांगावं की आपल्या असलेल्या या काळात, कारण राणेंनी आतापर्यंत फटके देणे, तडीपार करणे, बघून घेण असे शब्द वापरले आहेत. ते आता जिल्ह्यातल्या लोकांना सवय झालेली आहे. कारण ज्यावेळी सीवर्ल्डचा प्रकल्प जेव्हा आला 1900 हेक्टरवरती तुम्ही लादलात, त्या जिल्ह्यात त्या गावातल्या वांगणी गावातल्या लोकांनी विरोध केला. त्यावेळी तुम्ही त्यांना तडीपार करतो म्हणून सांगितलं. त्याच गावातल्या लोकांनी 2014 मध्ये गावातल्या लोकांनी आणि मतदारसंघातल्या लोकांनी 2014 मध्ये तुम्हाला तडीपार केलं आणि तडीपार केल्यानंतर मग तुम्ही लोकांना सांगता की तो बघून घे. ते बघून घेऊन पण ऐकले नाही. त्यामुळे आपण पाठच्यादारांनी पहिले खासदार झाले, ते अन्य लोकांनी पण बघितले. पाठच्यादारांनी आमदार झाले, तेही लोकांनी बघितलं. जसे आम्हाला सातत्याने बोलत होता की पाठच्यादारांनी झाला, तर तुम्ही पण पाठच्यादारांचा अनुभव आला. आपल्या राणेंनी आपल्या काळात जेव्हा काँग्रेसने हक्कलपट्टी केली, त्यानंतर परत काँग्रेसची विनंती केल्यानंतर परत त्यांना मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर उद्योग मंत्री म्हणून केलं. त्या पुढाचा एक तरी उद्योग तुम्ही चालू केला काय सांगा? कोणते उद्योग चालू केले? तुमचे मात्र असलेले एजन्स्या, तुमचे असलेले पेट्रोल पंप, तुमचे असलेले हॉटेलं चालू केली, पण कुडाळमधल्या MIDC मध्ये लोकांना रोजगार देणारा एकही कारखाना आणू शकले नाहीत. त्याचबरोबर मोठे, मध्यम आणि सूक्ष्म या उद्योगाचे केंद्रीय मंत्री असताना कोणत्याही लोकांना रोजगार दिला नाही. उलट निवडणुकीच्या आधी जसा विमानतळाला एक उद्घाटनाचा दगड लावला, तसा ओरसमध्ये निवडणुकी आधी ज्या असलेल्या आपल्या खात्याचा दगड लावलाय, तो तिथे ट्रेनिंग सेंटर सुरू करणार. त्याच्या इमारती कधी उभ्या राहणार, ते ट्रेनिंग जिल्ह्यातल्या लोकांना कधी मिळणार, हे पण राणेंनी जाहीर करावं. राणेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे 4 बोटं आहेत. जास्तीत जास्त सत्तेतला भाग राणेंनी इथे या जिल्ह्यासाठी उपभोगला, पण त्यातून राणेंनी कोणाचे प्रश्न सोडलेत? ना मच्छीमारांचे सोडवलेत, ना बेरोजगारांचे सोडवलेत. आज राणेंच्या काळात जो वनसंज्ञा लागली, राणेंच्या काळात ती वनसंज्ञा राणेंनी अद्यापर्यंत काढू शकले नाहीत. केंद्रात मंत्री झाले, केंद्रात आमदार खासदार झाले, तरी ते काढू शकले नाहीत. पण राणे आज इको सेन्सिटिव्ह बाबतीत ज्यावेळी गाडीगळ अहवाल आला, त्या गाडीगळ अहवालाच्या बाजूनी राणे उभे राहिले आणि आम्ही विरोधात राहिलो. राणे त्याचं वाकडं काही करू शकले नाहीत. गाडीगळच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह जिथे लागायचं आहे, जिथे जे असे पर्यावरण विरुद्ध कारवाई होणार तिथे लागलं आहे. आज जे पर्यावरणवादी ज्या कॉरिडॉर ज्या असलेल्या विरोध करताय शक्तीपीठाला, त्याचं कारण एकच आहे की त्या रस्त्यावरून वाघाचा कॉरिडॉर आहे, हत्तींचा कॉरिडॉर आहे, वन्य प्राण्यांचा कॉरिडॉर आहे. आणि राणेंच्या असलेल्या फायद्याचं म्हणजे तिथे मायनिंगचे पण बरेचसे प्रकल्प आहेत. त्या मायनिंग काढण्यासाठी राणेंचा त्या
शक्तीपीठाला सपोर्ट असल्यामुळे